आमदार आणि खासदारांसाठी म्हाडांनी अवघ्या 9.5 लाख रुपयांमध्ये आता घरं देणार असल्याचं समोर येत आहे। कोकण मंडळाच्या लॉटरीमध्ये अशी 95 राखीव घरं असणार असल्याचं समजतंय। कल्याणमधील राखीव घराची किंमत ही केवळ 9.5 लाख रुपये इतकी आहे। अत्यल्प गटातली घरं आमदार आणि खासदारांसाठी राखीव ठेवण्यात आल्याची माहिती मिळतेय आणि याचाच आढावा आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी घेतलाय। आपण पाहूया। म्हाडा कोकण विभागाकडून 5,000 घरांची सोडत ही निघणार आहे आणि यामध्ये 95 आमदार आणि खासदारांसाठी राखीव घरं असणार आहेत आणि ही घरं अगदी स्वस्त दरात असणार आहेत। तसंच एक चर्चेचा भाग म्हणजे कल्याणमध्ये विनायक डेव्हलप ह्या बिल्डराकडून देखील एक घर आमदार किंवा खासदाराच्या ज्या सोरेट लागणार आहे त्याच्यामध्ये त्यांना दिलं जाईल। हे घर फक्त 9.5 लाखाचं घर आहे। आपण आता बघू शकता हे 9.5 लाखाचं घर आहे आणि ह्या घराची जी आतमधली जी साईज आहे जे आपण बोलतो ते 550 स्क्वेअर फूटचं हे घर आहे। या घरामध्ये एक हॉल आहे, एक बेडरूम आहे आणि त्याच्यामध्ये एक किचन, संडास, बाथरूम असं हे घर आहे। छोटंच घर आहे परंतु 550 स्क्वेअर फुटाचं हे घर आहे। ज्याप्रमाणे सामान्य नागरिकांना म्हाडाकडून सोरठमध्ये जे घरं लागतात त्याचप्रमाणे आता आमदार आणि खासदार आणि त्याच्यामध्ये माजी आमदार माजी खासदार यांचा देखील रोल असेल आणि जे सोरठमध्ये हे जे घर लागेल त्यांना हे घर 9.5 लाखामध्ये हे घर भेटणार आहे। आता सामान्य माणसाला ज्या पद्धतीने घर भेटतं त्याच पद्धतीने आमदार किंवा खासदाराला देखील घर भेटणार आहे। परंतु हे जे 9.5 लाखाचं घर आहे हे घर कोणत्या आमदाराला किंवा कुठल्या आमदाराला भेटेल, कोणाच्या नशिबात आहे हे माहिती नाही आहे, परंतु ह्याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अशोक कांबळे, लोकशाही, कल्याण। नाही, मला माहीत नाही असं काही असेल असं मला वाटत नाही आहे, कारण आमदारांकरता जरी कोटा असला तरी सुद्धा ते उच्च उत्पन्न गटातली असतात। तरी आपण जी म्हणताय ती माहितीच्या संदर्भात मी आज विचार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।